सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रेवाकडे येतो आणि रेवाला म्हणतो की रेवा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ते ऐकून रेवा खूप खुश होते आणि म्हणते, काय रे अक्षय? तर अक्षय म्हणतो की तसं नाही, अगोदर डोळे मीट. तर रेवा म्हणते काय? आणि रेवा डोळे मिटते. तर अक्षय रेवाला आपल्या जवळ घेत रेवाच्या डोळ्यावरती रुमाल बांधतो. अक्षय म्हणतो की आता मी तुला बेडवर बसवतो आणि अक्षय रेवाला बेडवर बसवतो. तर रागाने अक्षय आता दात ओठ रेवावर खातो. तर रेवा म्हणते, अक्षय तुझ्या घशाला काय झालं? अक्षय म्हणतो की आता मी तुला सरप्राईज दाखवतो आणि पटकन पाठीमागून रमा एक बॉक्स घेऊन येते आणि रमा तो बॉक्स तिथे ठेवून निघून जाते. तर त्या बॉक्स मधली एक फ्रेम अक्षय घेऊन रेवाच्या हातावर देतो आणि रुमाल काढत म्हणतो की आता बघ रेवा. तर रेवा ती फ्रेम बघत म्हणते, हे काय आहे? अक्षय म्हणतो की उचकटून तर बघ. तर त्यामध्ये सर्व बाळाचे फोटो असतात. ते बघून रेवा विचार करते की आता हा फोटो बघून माझी सकाळ संध्याकाळ होणार आहेत का? तर लगेचच रेवा ही खुश होऊन आनंद होण्याचे नाटक करते. अक्षय म्हणतो की बाळाकडे जर बघितले ना तर विचारसुद्धा बाळासारखेच होऊन बाळ सुदृढ होईल. बघ अजून सुद्धा मी काही सरप्राईजेस आणले तुझ्यासाठी. आणि पटकन हसतच रेवा ते बॉक्स उचकू लागते. मध्ये आता बाळाचे सर्व कपडे असतात. ते बघून रेवा आणखी खुश होते. इकडे आता शशिकांत सीमाला म्हणतो की सीमा, तुला तुझं आयुष्य जगायचं आहे ना, तेव्हा जा निघ इथून. तर डोळे पुसत सीमा म्हणते की नाही, मला हे घर सोडून नाही जायचं. सीमा म्हणते की अहो माझं कोणीच नाहीये, मी तुमच्यासमोर हात जोडते, मला माझ्या कुटुंबासोबत आणि मुलासोबत राहू द्या. शशिकांत म्हणतो की तू रडतेस, माझ्यासमोर हात जोडतेस, पण मला सीमा तुझी अजिबात दया येत नाही. माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच प्रेम नाही, निर्दयी आहे सीमा मी, असे आता शशिकांत सीमाला सांगत असतो. शशिकांत म्हणतो की माझा तुला खूप राग येत असेल, पण चल, तुला जर डिवोर्स हवा नसेल ना तर माझी एक अट आहे. आजपासून तू त्या रमाशी अजिबात बोलायचं नाही. शशिकांत म्हणतो की तू तुझ्या मुलासोबत किंवा घरातल्या कुणासोबतही बोल, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्या रमासोबत तू अजिबात बोलायचं नाहीस. शशिकांत म्हणतो की तिला फक्त काम सांगायचं, पण तिच्यासोबत जर तू गुलुगुलू बोलताना दिसलीस ना तर मग बघ. शशिकांत म्हणतो की नाहीतर तू बघ, मग तू मोकळीच आहे, मी जर तुला डिवोर्स दिला तर सीमा खूप घाबरते. शशिकांत म्हणतो की कधी एकदा दुसरी बायको आणतोय ना असं मला झालंय. इकडे आता अक्षयने रेवासाठी सुद्धा एक ड्रेस आणलेला असतो. तेव्हा वन पीस तो ड्रेस घालत रेवा ही अक्षय समोर येते. तर अक्षय हसू लागतो. तो पंजाबी ड्रेस घालताच अक्षय म्हणतो की किती सुंदर दिसतेस तू ह्या ड्रेसमध्ये रेवा. अक्षय म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये रेवा असेच थोडेसे जास्त साईजचे कपडे घालावेत, त्यामुळे बाळाला त्रास होत नाही. रेवा म्हणते की ओके अक्षय, तू मला गिफ्ट दिलंस ना तेव्हा मी हे कपडे घरातच घालत जाईल. तर अक्षय म्हणतो की घरात नाही रेवा, आता बाहेर सगळीकडे तू असेच कपडे घालायचेस. अक्षय म्हणतो की जसं तुझं पोट आणखी वर येत जाईल ना तसे मी तुझ्यासाठी आणखी मोठ्या साईजचे कपडे घेऊन येत जाईल रेवा. अक्षय म्हणतो की अति सुंदर आणि बाकीचे पण गिफ्ट बघ का रेवा. तर रेवा ही दुसरे गिफ्ट बघू लागते. दिवस रात्र तुझ्या डोळ्यासमोर बाळच पाहिजे रेवा, आणि बाय असे करत आता अक्षय तेथून निघून जातो. अक्षय गेल्यानंतर रेवा विचार करते की आता अक्षयने मला हे कपडे घालायला लावले, पण आता रामाने जर स्टँडर्ड कपडे घालायला लावले तर अक्षय माझ्याकडे बघणार सुद्धा नाही. आणि लगेच तो बाळाचा फोटो रेवा फेकून देते. तर आता इकडे अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येऊन रेवाची ती हालत त्याच्या मोबाईलमध्ये रमाला दाखवतो. तर रमा खूप हसू लागते आणि म्हणते की या रेवाची आता खूप मज्जा येणार आहे. रमा म्हणते की जेव्हा मी रेवाला असे कपडे घालायला सांगत होते ना तेव्हा ती अजिबात घालत नव्हती. ती म्हणत होती की मला या कपड्यामध्ये अशा गुदमरतय, आणि आता रेवाने ते कपडे कसे घातले. तेव्हा रमा पुन्हा हसू लागते. अक्षय म्हणतो की ढगाळ्या कपड्यामध्ये गुदमरतय आणि मग टाईट कपड्यामध्ये असा काय मोकळा श्वास घेता येतो का? तर रमा अक्षय पुन्हा हसू लागतात. अक्षय आता रमाला आपल्याजवळ ओढतो आणि म्हणतो की रमा, तू जेव्हा प्रेग्नंट होशील ना तेव्हा तू असे कपडे घालत जा. तर रमा ही लाजून चूर होते. तेव्हा अक्षय हा अगदी रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो की रमा, मी कधीपासून या क्षणाची वाट बघतोय. रमा ही लाजत असते. अक्षय रमाकडे बघत म्हणतो की आज ना उद्या तुला या माझ्या बाळाची आई व्हायचंच आहे ना. आणि पटकन आता अक्षय हा रमाचे हात आपल्या हातात घेतो आणि आता अक्षय रमाच्या अगदी जवळ आलेला असतो. अक्षय आता रमाच्या पोटाला हात लावतो आणि दोघेही प्रेमाने एक झालेले असतात. इकडे आता आब्या हा अय्याजीच्या बेडरूममध्ये आलेला असतो. इकडे आता अय्याजी आब्याला म्हणते की ती रमा आता अक्षयच्या जवळ येण्यासाठी काही ना काही करत असते, बघ ना आपल्याला सुद्धा गिफ्ट दिलंय तिने. तर आब्या म्हणतो की शर्ट तिने दिलेला छान होता, पण मला असं वाटतंय की रमा बेजबाबदारपणे वागत होती, तेव्हा आता तिचं प्रत्येक
करणं आणि बोलणं हे आपल्याला खटकतंय का? तर आई आजी म्हणते की अरे अभ्या तसंच आहे. आई आजी म्हणते की बघ ना रे, आता बक्षिसाचे रामाला 1,00,000 रुपये मिळाले आणि छोट्या छोट्या स्वस्त वस्तू आपल्या तोंडावर तिने फेकून दिल्या, तेव्हा बाकीचे पैसे कुठे गेले? आई आजी म्हणते की त्या रामाला तर अजिबात स्वाभिमान नाही. बघ ना, आता तिच्या नवऱ्याचं मूल रेवाच्या पोटात वाढतंय, तरी सुद्धा तिला या घरात राहायचंय. तर काय राहायचंय रामाला या घरात, माहीत आहे का तुला अभ्या? फक्त पैशासाठी. आणि ज्या घरातील माणसं सुनांना या कारणासाठी छळतात ना, त्यांचंच बरोबर असतं. इकडे आता रमा ही बेडरूममध्ये अक्षयला सांगते की रेवाचे हे जे नाटक चालले आहे ना, त्या नाटकामुळे काय होतंय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सगळ्यांना बिचारे वाटतात आणि मी फालतुकडी वाटते. अक्षय म्हणतो की तुझा स्वभाव आहेच तसा बांडगुळ सारखा. तर रमा म्हणते मी बांडगुळ आहे का? त्यानंतर अक्षय आणि रमा दोघेही खोटे खोटे भांडू लागतात. इकडे आता अक्षय आणि सीमा हॉलमध्ये बसलेले असताना रमा ते पैशाचे पॉकेट घेऊन तिथे येते आणि रमा म्हणते की मी हे बक्षीस काही कष्टाने नाही कमावले. हे जे पैसे आहेत ना, ते बक्षिसातून मला मिळाले. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा वाडीत असा कार्यक्रम होता आणि बक्षीस ठेवायचे ना, तेव्हा बक्षीस काय असायचे माहीत आहे का? 15-20 रुपयाची कंपास पेटी. रमा म्हणते की मला माहीत आहे पैसे माझ्या कष्टाचे नाही. तेव्हा आई, मी हे पैसे माझ्या आईला देऊ का? तिच्या ट्रीटमेंटसाठी ते लागतील. तेवढ्यात शशिकांत तिथे येऊन ते रमाचे बोलणे ऐकतो. शशिकांतकडे बघत सीमा म्हणते की मला नाही माहिती, मला का विचारतेस? तुला हवं ते कर. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो आणि सीमा तिथून निघून जाते. तेव्हा रमा म्हणते की आईंना काय झालं? तर शशिकांत म्हणतो की कुणाला तरी जग जिंकल्याचा आनंद होताना दिसतोय. अक्षय म्हणतो बरोबर रमा, तू जग जिंकलेला आहेस आणि हे पैसे तू जिंकलेस तेव्हा तू ते आईला देऊ शकतेस. अक्षय म्हणतो की आणि इतकेच नाही, आणखी जरी लागणार असेल ना तर ते सांग, ते सुद्धा मी देईन. रमा बोलू लागते. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, तुझ्या मनातली ही गिल्ट जास्त महत्वाची आहे की तुझ्या आईच्या ट्रीटमेंटची? अक्षय म्हणतो की कुठला तरी सट्टा लावून तू हे पैसे जिंकलेले नाहीयेस रमा, तू स्पर्धेत भाग घेतला आणि ते पैसे जिंकलेस तू. शशिकांतना टोमणा मारता शशिकांत म्हणतो अक्षय तू मला बोललास का? तर अक्षय म्हणतो की सॉरी, मी तिकडे मान ठेवून बोलतोय. अक्षय म्हणतो की या पैशावर तुझा हक्क आहे रमा, तेव्हा तू हवं तसं कर. आता जर हे पैसे रेवाने जिंकले असते तर काय केलं असतं? लिपस्टिक घेतलं असतं तिने, दारू पिली असती, हवं ते केलं असतं नाही का? तेवढ्यात आई आजी तिथे अक्षयचे ते बोलणे ऐकू लागते. अक्षय म्हणतो की रमा तू सत्कर्म करतेस, कर कर. तेवढ्यात अक्षय आई आजीला बघतो आणि म्हणतो की आई आजी, रमाने स्पर्धेत जिंकलेले पैसे तिला तिच्या आईला द्यायचे, तेव्हा देऊ देत ना? तर आई आजी म्हणते की अर्थात. आई आजी म्हणते की अर्थात माझं म्हणणं बरोबर होतं, रमा तिच्या आईलाच देणार आहे हे पैसे. तर शशिकांत म्हणतो की हो आई. इकडे आता सीमा ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात रमा तिथे येत म्हणते की काय करताय आई, आणि आपण आज मंडईत जाऊ ना, अख्खा दिवस आपण मंडईत घालूयात. रमा म्हणते की मंडईत ना खूप भारी भारी ताज्या भाज्या आल्यात, वाल, गवार, मिरची, आपण ते घेऊयात. पण आता सीमा मात्र काहीच बोलत नसते. शशिकांतची तिला भीती वाटत असते. हरभऱ्याची भाजी सुद्धा आली, कोथिंबिरीच्या जोड्या, आपण जाऊयात ना तिकडे? तर सीमा काही बोलत नसलेली बघून आता रमाला मोठा धक्का बसतो. ते बघून आता रमा म्हणते की आई, तुम्हाला माझा राग आलाय का आणि माझं काही चुकलंय का? तरी सुद्धा सीमा बोलत नसते. रमा म्हणते तुम्हाला जर वाटत असेल तर मी ते पैसे नाही देत आईला. तर सीमा म्हणते की मला असं काही नाही वाटत, तू दे ते पैसे आईला. रमा म्हणते की आई नक्की ना, मग तुम्ही चला ना माझ्यासोबत, आपण मस्तपैकी मंडईत जाऊ. रमा म्हणते की आई, तुम्हाला मंडईत भाज्या घेण्यासाठी किती छान वाटतंय ना हे मला माहीत आहे, तेव्हा चला ना. तर सीमा म्हणते की अगं लोक मेडिटेशन करतात ना, तसंच मला मंडईत गेल्यावर वाटतंय. असं आता सीमा विचार करते, पण सीमा रमाला काहीही बोलायला तयार नसते. सीमा विचार करत म्हणते की त्या भाज्यांमध्ये मी हारून जाते आणि रमाने माझ्या किती आवडीनिवडी जपल्यात. सीमा म्हणते की रमासोबत न बोलावून स्वतःला शिक्षा करण्यासारखं आहे. त्यानंतर आता इकडे शशिकांत हा आई आजीकडे येतो आणि आई आजीला म्हणतो की आई, तू कुणासोबत आहे? तर आई आजी म्हणते की शशिकांत, मी कायम तुझ्यासोबत आहे. तर शशिकांत म्हणतो की आई, आपल्याला रमाला ठार मारण्याचा प्लॅन करायचा आहे. तर आता इकडे आई आजी ही किचनमध्ये काम करत असलेल्या रमाकडे येते आणि रमाचा हात धरते. तर आता हात धरताच रमा ही आई आजीला म्हणते की पोळ्या लाटणाऱ्या बायकाच्या हातात लाटणं असतं आणि त्याने कधीही डोकं फुटू शकतं. तर आई आजी खूप घाबरते. तेव्हा रमा म्हणते की आई आजी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सुद्धा लवकर आमच्या बाळाची आई होईल. आणि आई आजी लगेचच रमाचा हात तो जळत्या ताव्यावर धरू लागते. तर आता रमाचा हात जळताना अक्षय कसा रमाला वाचवतो आणि आई आजीला कशी भयानक शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.